अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. बंगळुरू ते राजस्थान प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमधील महिला प्रवाशाचे दागिने चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला वडगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली. कमरुद्दीन बाबू खान राहणार मध्य प्रदेश असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 146 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार असा एकूण 28,52,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 18 मे रोजी फिर्यादी उषादेवी चौधरी या ट्रॅव्हल्स बसनं प्रवास करत असताना सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास पुणे बंगळुरू महामार्गावरील बाबा रामदेव ढाबा इथं बस चहा पाण्यासाठी थांबली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून 19,52,700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे थेट मध्य प्रदेश गाठून आरोपीला ताब्यात घेतलं. सखोल तपासात त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 12 लाखांचा सोन्याचा नेकलेस, 7,46,000ची सोन्याची बिंदी, नाकातील मुकुट आणि गुन्ह्यात वापरलेली 9 लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा गाडी क्रमांक MP09WM0886 हस्तगत केल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, विजय जाधव, शरद मेनकर व इतर कर्मचाऱ्यांनी केले. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.